आवाज मानदेशाचा। माणगंगा नदीच्या विरकरवाडी रस्त्यावरील पुलाची खूपच दयनीय अवस्था झाली असून खराब झालेल्या पूल बांधकामाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे। माणगंगा नदीवरील पुलाची तातडीने दुरुस्त होणे कामिक प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर, म्हसवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास गोंजारी, जिल्हा सरचिटणीस विष्णुपंत अवघडे, युवक काँग्रेसची दाऊद मुल्ला इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या सहीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम कार्यालय दहिवडी यांना दिले आहे। म्हसवड शहरानजीक माणगंगा नदीवर म्हसवड ते विरकरवाडी, पुळकोटी, देवापूर, वरकुटे, मलवडी या परिसराला जोडणारा महत्त्वपूर्ण पूल आहे। सदर पुलाचे बांधकाम तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कालावधीत झालेले आहे। बांधकाम होऊन बरेच वर्ष झाली। गेल्या 2 वर्षात सदर पुलाचे बांधकाम जागोजागी विस्कळीत होत चाललेले आहे। माणगंगा नदी पुलावरील पृष्ठभागावर अनेक ठिकाणी स्लॅब मधील लोखंडी गज वर आलेले असून ते वाहनधारकांसाठी धोकादायक आहे। याबरोबरच सदर उचकटलेल्या गजाच्या फटीमधून पाणी पाझरून पुलाचे बांधकाम ठिकठिकाणी उत्कृष्ट होऊ लागलेले आहे। यापूर्वी सांगून सुद्धा या बांधकामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दहिवडी कार्यालयाने दुर्लक्ष केलेले आहे। सदरचा प्रकार थोडक्यात सांगायचं म्हटलं तर नालासाठी घोडा वाया घालवण्याचा प्रकार असून दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा पूल वेळीच लक्ष न दिल्यास वाहतुकीच्या दृष्टीने आगामी कालावधीत गैरसोयीचा होणार असल्याचे राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ज्युनियर इंजिनियर विजापुरे यांनी सांगितलं। मात्र त्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले असून सदर काम तातडीने मार्गी न लागल्यास विजापुरे यांच्या विरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार करून आंदोलन छेडण्याचा इशारा प्राध्यापक विश्वंभर बाबर आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। मानसोफर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे, म्हसवड। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।